शुक्र गुरु बनवणार, नवपंचम राजयोग या 3 राशींना मिळणार पैसाच पैसा. तर जाणून घेऊया मित्रांनो, अशा 3 राशी कोणत्या आहेत. या 3 राशीपैकी जर तुमची राशी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला पण दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन नवीन माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो, ज्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव मानवी जीवनावर पाहायला मिळतो. ग्रहांच्या राशी परिवर्तनामुळे अनेकदा 2 ग्रहाची एकाच राशीत युती देखील निर्माण होते, ज्यामुळे काही शुभ योग किंवा राजयोग निर्माण होतात. सध्या गुरु वृषभ राशीत विराजमान असून शुक्र डिसेंबर महिन्यामध्ये मकर राशीमध्ये विराजमान असेल, ज्यामुळे शुक्र गुरुसह नवपंचम राजयोग निर्माण करेल. या राजयोगात प्रभावाने काही राशीच्या व्यक्तींना अनेक चांगले परिणाम पाहायला मिळतील. पंचांगानुसार 20 डिसेंबर रोजी सकाळी 7:38 शुक्र आणि गुरु एकमेकापासून 120 डिग्रीवर असतील, ज्यामुळे नवपंचम राजयोग निर्माण होईल. नवपंचम राजयोग करणार मालामाल. तर जाणून घेऊया अशा कोणत्या राशी आहेत. नंबर 1ला रास आहे कन्या. नवपंचम राजयोग कन्या राशीच्या व्यक्तीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. आयुष्यात आनंद राहील. या काळात अनेकदा कन्या राशीच्या व्यक्तींना आकस्मिक धनलाभ होईल. करिअरमध्ये चांगली मदत पाहायला मिळतील. अडकलेले पैसे परत मिळतील. जसे की जर तुमचे कोणी पैसे द्यायचे असतील बरेच दिवसापासून, तो आज देतो उद्या देतो असं जर म्हणत असेल तर ते तुमचं आज देऊन टाकेल. नव्या नोकरीची ऑफर मिळेल. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण करा. या काळात तुम्हाला वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील. धार्मिक यात्रा घडतील. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. केवळ आपल्या आईच्या आरोग्याची काळजीसुद्धा घेईल. जर मित्रांनो तुमची रास कन्या असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नंबर 2 रास आहे मकर. मकर राशीच्या व्यक्तीसाठी नवपंचम राजयोग अत्यंत फायदेशीर ठरू शकेल. या काळात तुम्हाला तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होईल. दुसरे प्रवास घडतील आणि नंतर तुम्ही दूरचे पण प्रवास करू शकाल. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी हवे तसे यश मिळेल. या काळात प्रमोशन होईल. आर्थिक चणचण दूर होण्याची मदत होईल. आपल्या जोडीदारांच्या आरोग्याची काळजी घ्या. गुंतवणुकीतून चांगला फायदा होईल. व्यवसायात चांगले परिणाम पाहायला मिळेल. आरोग्य चांगले राहील. जर मित्रांनो तुमची रास मकर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नंबर 3 रास आहे मीन. मीन राशीच्या व्यक्तीसाठी देखील नवपंचम राजयोग चांगले परिणाम घेऊन येणार आहे. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. नवे वाहन, घर, जमीन खरेदी करू शकाल. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल. कुटुंबातील वाद मिटतील. कुटुंबात शांततेचा वातावरण राहील. नोकरी करणाऱ्यांसाठी पगार वाढ होऊ शकतो. तसेच अडकलेले पैसे पण तुम्हाला भेटून जातील. गुंतवणूक करणं फायदेशीर ठरेल. व्यवसाय करणाऱ्यांना धनलाभ होईल. आरोग्यात उत्तम राहील. वैवाहिक जीवनात सुखाचे क्षण येतील. जर मित्रांनो तुमची रास मीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.